नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, पुढील हंगामातही बागेला अतिशय चांगल्या पद्धतीने गर्भधारणा आणि द्राक्ष माल यावा असं जर आपणास वाटत असेल तर बाग गेल्यानंतर ते एप्रिल छटणीपर्यंतचा जो कालावधी आहे तो द्राक्ष बागेच्या आरामाचा नसून द्राक्ष बागेतील अन्नद्रव्य रिकव्हर करण्याचा कालावधी आहे. हे सुरुवातीला आपण समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, द्राक्ष बाग गेल्यानंतर आपण बऱ्याच वेळा बघतो बाग आपली निस्तेज दिसते. बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की द्राक्ष बाग गेल्यानंतर तिथे करमत देखील नाही. द्राक्ष बाग पूर्णपणे थकलेली असते. पानातील तजेलपणा देखील ह्या स्टेजला कमी झालेला असतो. पानाची अन्न निर्मिती करण्याची क्षमता कमी झालेली असते. वेलीनं तिच्या जवळील सर्व अन्नसंचय हा द्राक्षमणी मोठा करण्यासाठी वापरलेला असतो. ज्यावेळेस द्राक्ष बाग जाते आणि ह्या वेळेस जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण बऱ्याच वेळा बघतो एप्रिल छटणीनंतर द्राक्ष बाग उशिरा फुटते आणि द्राक्ष बाग उशिरा फुटल्यानंतर येणारे काडी एक समान स्टेजला येत नाही. आपण जे गर्भधारणेचे स्प्रे मारत असतो त्या काडीच्या गर्भधारणेच्या स्टेजला सर्व काड्यांना ते स्प्रे मिळत नाहीत आणि पुढील हंगामात देखील याचा परिणाम कमकुवत अशा पद्धतीची गर्भधारणा किंवा घड जिरण्याची समस्या किंवा बाग फेल जाण्याची समस्या जाणवते. मित्रांनो, ज्यावेळेस आपली द्राक्ष बाग जात असते आणि जो मधला पिरियड आहे एप्रिल छटणीपर्यंतचा जो पिरियड आहे त्यामध्ये द्राक्ष बागेला रिकव्हर होण्यासाठी आपण पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. द्राक्ष बाग गेल्यानंतर लगेचच थोडीशी हलकी मशागत करून भरपूर प्रमाणात द्राक्ष बागेला पाणी देणं गरजेचं आहे. कारण की द्राक्षाचं कटिंग करत असताना देखील त्यातून बऱ्याचपैकी पाण्याचं वहन वेलीतून बाहेर पडलेलं असतं. उन्हाचा पारा वाढल्यामुळं बाष्पीभवन क्रिया देखील फास्ट चालू असते. त्यामुळं वेलीतील साठवलेलं पाणी बऱ्यापैकी वापरलं जातं. अशा स्टेजला भरपूर प्रमाणात पाणी शक्य असेल तर फ्लडनं पाणी देखील बाग गेल्यानंतर द्राक्ष बागेला देणं गरजेचं आहे. आणि पाणी व्यवस्थापन झाल्यानंतर द्राक्ष बागेला हलकंसं खत नियोजन देखील करणं गरजेचं आहे. मित्रांनो, द्राक्ष वेल तिच्याजवळ असणाऱ्या सर्व एनर्जीचा द्राक्षमणी फुगवण्यासाठी वापर करत असते. तिला जेवढी शक्य आहे तेवढे अन्नसंचय कार्बोहायड्रेट स्टार्च ते द्राक्षमणी फुगवण्यासाठी वापरत असते. त्यामुळं माल गेल्यानंतर हलकासा डोस त्यामध्ये 10-26 एखादं पोतं मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि मायक्रोन्यूट्रिएंट एक 2 ते 3 किलो असा छोटासा डोस आपण एकरी दिला तर तिला अन्नसंचय करण्यासाठी लागणारा फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिळतील. ते शक्य नसेल तर ड्रिपमधून 5 किलो 05234, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि एखादा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण 2 डोसमध्ये दिलं तरी देखील वेलीला एप्रिल छटणीपर्यंत अन्नसंचय तयार करण्यासाठी लागणारे अन्नद्रव्य त्यातून मिळतात. जर आपण जे देणारं पोटॅश आहे त्यामुळं होणारी एनर्जी चा साठा वेलीच्या खोडामध्ये आणि मुळामध्ये साठवला जातो. फॉस्फरस म्हणजे वेलीच्या चयापचयासाठी लागणारी जी एनर्जी आहे ॲडेनिन ट्रायफॉस्फेट स्वरूपात वेलीला लागणारी ऊर्जा त्यातून मिळते. त्याचबरोबर मुळी देखील सक्रिय राहते. मॅग्नेशियम दिल्यामुळे पानातील परत प्रकाश संश्लेषण क्रियेला गती मिळते आणि अन्नसंचय वाढून वेलीच्या खोडामध्ये आणि मुळामध्ये एप्रिल छटणीसाठी बाग फुटण्यासाठी लागणारं अन्नद्रव्य त्या ठिकाणी साठवलं जातं. मित्रांनो, ह्या स्टेजला जर आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर याचे बदल आपणाला एप्रिल छटणीनंतर दिसतात. त्यामुळं अन्नद्रव्य व्यवस्थित दिल्यामुळे एप्रिल छटणीमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण द्राक्ष बाग छटतो त्यावेळेस एक समान काडी फुटते. काडी एक समान फुटल्यामुळं सर्व काड्या ॲट ए टाइम बाहेर येतात
काडीची जाडी परिपक्वता अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्याचबरोबर आपण गर्भधारणेसाठी जे स्प्रे घेत असतो ते अतिशय योग्य टायमिंगला आणि एकाच वेळेस सर्व काड्यांना मिळतात. त्यामुळं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन केलं तर पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीची गर्भधारणा आणि चांगल्या पद्धतीचा द्राक्ष माल आपणाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या वर्षी बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलंय की उष्णतेचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे. अशा वेळेस शक्य असेल तेवढं ह्युमिड वातावरण त्या काळात जर आपणाला बागेमध्ये ठेवता आलं म्हणजेच जास्तीत जास्त पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. ऊन वाढल्यामुळं जास्त पाणी किंवा 1-2 काडी छाटणीनंतर 60 ते 90 दिवसामध्ये शक्य असेल तर 1 ते 2 मोकळं पानं बागेला जर दिलं तर ह्युमिड कंडिशन मेंटेन राहील आणि त्यामुळं त्याचा देखील फायदा पुढच्या वर्षी गर्भधारणेला होणार आहे आणि आपल्या द्राक्ष बागेला चांगल्या पद्धतीचा माल येणार आहे. मित्रांनो, द्राक्षबाग गेल्यानंतर छोटीशी चूक किंवा छोटंसं होणारं दुर्लक्ष पुढील वर्षीचा बागेचा माल येणार की नाही हे ठरवत असतं. त्यामुळं माल गेल्यानंतर बागेकडे दुर्लक्ष न करता थोड्या प्रमाणात खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाकडे जर लक्ष दिलं तर पुढचा हंगामही द्राक्षबागेचा गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही कृषीविषयक माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.